मार त्याला, नको मार नको. मार मार. आम्ही डायरेक्ट डोंगराच्या दिशेने आणखीन पुढे चाललोय. बाजऱ्या घाबरेल फुल मला. तार मग चला पोरो, रंगानाच्या वरती वावराचे ना 3 वाघ येऊन बसेले. त्याच्यामुळे 1 ब्रास 2 ब्रास घेऊन कोणती गाडी घेऊन पळू राहिले वाघ पाहायला. वाघ पाहायला जायला पुढे आम्ही पण चाललो वाघ पाहायला. आता हे काही सुद्धा घेऊन चाललोय. जशी आमची गाडी वावरात घुसली ना तसं डायरेक्ट वाघ आमच्या समोरून पळायला लागला. तिकडून थारने दामटून घातला, तो डायरेक्ट आमच्या समोरून खालच्या वावरात उतरला. वाघ गेला बरं का आता इथं. आता उगाच आम्ही गाडीत होतो म्हणून एवढं किरकोळ ठुकीत होतो, नाही तर बाहेर असतो ना फाटली होती. तो मध्ये गेला कुठं नाही, लगेच दुसरा इकडे गाडी पुढून पळायला लागला भाऊ. आमच्या नाही त्या 4 चाकी पुढून पळत जातात. गे रे पुढे बाबू चालला बाय खाली आणि बिराड पहा ना जात किती राहते. डायरेक्ट एवढी जवळ गाडी नेली आम्ही तरी सुद्धा गडी हालत नाही जागेवरून. निस्ता इकडे तिकडे पाहतोय. लोक 7 वाजेपासूनच म्हणत होते तिकडे वाघ आहे म्हणून, पण आता पार 9 वाजले तरी तिकडून हल्ले नाही. पार ते गावाकडे येऊ राहिले, कारण की कुतडे बितडे आता तिकडे राहते नाही. आणि खरंच ना राव, गावाकडे पार मोकर कुतड्यांपेक्षा तर वाघ जास्त झाले राव. वाघ पाहिला आता आम्ही डायरेक्ट चाललोय डोंगराच्या पायथ्याकडे. चाललो आता येतो दादा ना जरा जास्तच नखरे करीत होता, कारण की गाडीत होता ना. त्याला म्हणलं मोटरसायकल येऊन दाखव बरं, असं छानपणा नाही करू भाऊ. भयंकर आहे डायरेक्ट. आणि हा आता घराच्या एवढ्या जवळ येईल म्हणले जरा सावध राहत जा. मळ्या तळ्यातले लोक लवकर जात जा दूध घालून, कारण की वाघ काय लहान सहान नाही. एक कामराच्या वर आहे छाताड्यापर्यंत. काही सोपा काम नाही वाघांचं. मी काय लांब्या फुशारक्या नाही मारावलं, खरा विषय व्याक करे. आम्ही पण 3 गाड्यांनी शेवटचा 1 फेरा मारून घेतला. म्हणलं आता लगेच सांत्याच्या घरी पोहोचवा, तिकडे शेकायचं नियोजन होतं. शेकता मग तर लांब्या आता शेकता तो कोण काय बच्चा मारित तो कोण काय एक जण म्हणे. मी तर त्याला एक चिमकड घेऊन मध्ये बसलो. ते आता असलं म्हणून राहिलं, मी त्याला चापट मारली, त्याची केसच हाताला लागली. म्हणलं शाबास भाऊ, तुमच्या पुढे ना आम्ही धन्य झालो. मग मी म्हणलं भाऊ माय बुक्की डायरेक्ट त्याच्या कानाजवळून गेली, वाचलं ते. बरं आता मजाक सोडा आणि सिरियस ऐका जरा. खरंच वाघ मोकर झाले, कुत्र्यांपेक्षा तर वाघच जास्त झाले. प्रत्येक ठिकाणी झाले, त्याच्यामुळे सगळे सावध राहा. मेंढो मध्ये पण आता जास्तच हो राहिले, त्याच्यामुळे मेंढो आले पण सावध राहा भाऊ. आता या दुसऱ्या गाडीतल्यांनी व्हिडिओ पहा ना कसा घेतले. चांगला व्हिडिओ